तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता बसली होती मी इथं. तर इथे आम्ही ताडपत्री टाकले कारण की काल ना इतका भरपूर पाऊस पडला होता. तर रस्ता जास्त आलता, इतक्या इजा पण इतकं होत होत्या आणि त्याच्यामध्ये वारं पण इतकं सुटेलं होतं. तर भरपूर वारं सुटेलं होतं. तर हळावरती पत्तर टाकेलं होतं. तर त्याच्यावर हे बी पडून गेलतं, पत्तर बी पडून गेलतं. किती लांब चाललं गेलं. बरं झालं रातचा टाइम होता कारण की तिथे बैल गेलं बांधलेलं राहायचे ना. तर थोडी आहे ना बाजूला बांधले होते कारण की वीज ते होत होत्या ना. तर घरामध्ये तिकडे पत्र्या आमच्या तर शेडमध्ये नेऊन बांधलेले होते. मग तर बकऱ्या राहायचे तिथे, तर तिथे बांधले होते ना बैल रात्री नेऊन, कारण की इतका पाऊस आलता ना आणि वारं बी इतकं सुटलं तर निजा तर इतक्या होत होत्या. तर बापरे, पावसाळ्यात बी होत नाही इतक्या इजा होत होत्या. तर आता इथे आमचं काम चालू आहे थोडं, तरी आम्हाला भूक टाक नाही. तर पाहू आता कणग करताय जमतं का नाही काय माहिती, पण मग जमलं तर इथं ताडपत्रीच टाकून देऊ. तर आता थोडंसं कसं इथं थोडं गच पण होतं, थोडं म्हणजे भरपूर गच पण होतं तिथे. तर आता हे झाड इकडं वय ना, तर इथे हे लोखंडाचं झाड आहे ना, तर हे बी तोडून काढणे कारण की काय होत तिथं हे बी आणि इथं भूस टाकणे ना, तर शेतकऱ्याचा एक ताण नाही राहत कारण की त्याच्यामध्ये उंदरं बी भरपूर होऊन जाते असं आहे. तर ताडपत्री कधी टाकणं लागलीच तर मग कसं आहे ते उंदर येऊन तर ती अर्धी वरती तीच खाऊन घेते. इतके मोठाले नळे बी पाडत्या आणि ताडपत्री बी खात्या. तर प्रत्येक गोष्टीत तसं आहे. आता वावरामध्ये बी गहू वाटाण पेरेल तर गावामध्ये बी केवढाले भुगलं घालून द्याल ते त्यानं. तर ते अर्ध्यावर ते असे करून टाकते मोठाले खात्या कमी नुकसान जास्त करते असं आहे. काड्या ते पूर्ण कुतरून टाकलं होते लगे त्याने मोठाले भुगलं केलं ते. राहू दे ना, हाताला फोडीन ना. तर आता इथं साफसफाई करणं चालू आहे आमची. इथं भूस टाका करता कारण की तिथे थोडा डाब आहे ना, आणि डाब बी आहे आणि त्याला भरून दाखवते मी. तिथे जास्त डाब आहे त्याच्यामुळं पाणी येतं जास्त. मग तर त्याच्या आहे ना इकडे टाकणे आम्हाला हे करणे, तिथे कणग आणि कणगेत टाकणे. तर काय झालं त्यावरची गडबड सरबड ट्रॅक्टर आलं आणि मग लगट काढून घेतली आणि त्याला वाटलं जास्त पाणी येईन तर मग कडबा खराब होऊन जाईल. तर आम्ही सकाळीच गेलो 7 वाजायला कडबा जमा करायला आणि कडबा जमा केला आणि लगट कुट्टीचं ट्रॅक्टर आलं आमच्या शेजारी आलं. तर मग आम्हाला बी काढून घेत नव्हती, तर मग आम्ही काढून घेतली. तर आमचं काही नव्हतं काढलं, 2च टायरल्या काढल्या होत्या, थोडं होतं काढायचं. तर तेवढा कडबा आम्ही 7 वाजायला गेलतो, तर 11-12 वाजे लोक जमा केलता मग पुरा कडबा. तर 7 वाजायलाच गेलतो आम्ही सकाळी कारण की कसं आहे ना, ते पावसाळ्याचा कडबा एवढा गांजत नाही, पण मग हा कडबा ना जास्त गांजतो जमा करायला. तर तेव्हा ऊन जास्त पडत होतं, पण आता काही ऊन नाही. आता पुरं आभाळ येले, पुरं वातावरण पावसाळ्यावानी होऊन गेलं. तर आता एवढं इथे टाकेले कारण की टाइम झालता जास्त त्याच्यामुळं. तर लगट म्हणजे आम्हाला जागा अजून कणग करणं होतं ना, त्याच्यामुळे इथेच टाकलं होतं. पण मग काय होतं जास्त कमी पाणी आला ना, तर ते पुरं पाणी वावराचं इथे येऊन तुंबतं कारण की पुरं वावरात पाणी येतं असं माथाचं येतं ते इकडं आणि इथे जमा होतं. मग तर त्याच्याकरता आता इथे कणग बनवणे, त्याच्याकरता इथे हे करणं लावलं, आता घाणावरनं लावली इथली. तर अजून 1-2 दिवस लागण वाटतं त्याला बनवायला, लगट की होणार नाही. पण पाण्याचं जास्त हे दिवस राहिलं तर रात्री जास्त पाणी पडला होता. तर आता काय माहिती आला तर येऊन बी जाईन ते त्याचं सांगता येत नाही. तर काल दिवसभर पाण्याचं वातावरण वाटेनी आणि रात्रीचं इतकं पाणी येऊन गेला ना, तर जास्त इतकं इजा ते होत होते त्याच्यामध्ये एकसारख्या. तर बच्चे बी त्याच्यावर भरपूर कुजूरले आता ती ताडपत्री फाटली ना, मग त्याच्याकरता आता काढून घेतली होती परवाच्या दिवशी. पण मग पुन्हा पाणी आलं त्या रोजी, पाणी याचा त्या रोजीच काढली, मग पुन्हा डबल टाकून दिली आम्ही. तर आता एवढं कापणी लावलं पा, तर तिकडे बी कापणी अजून भरपूर राहिले कापाचं. तर आता हे घेणे आणि इकडे टाकून देणे, मग नंतर कणग केल्यावर टाकणे, ताडपत्री काढून घेणे कारण की ताडपत्री उंदरं काही ठेवत नाही. उंदरं जास्त कतरून घेते, मग त्याच्यामध्ये जास्त नुकसान करते उंदरं. तर गावाच्या वावरात तर भरपूर उंदरं झालते आमच्या. पण मग आता काय टिकोळे खाऊन घेतले होते ना पुरे. सोंगाच्या टायमाला जास्त अवकाळ होते कारण की ते खात्या कमी आणि नुकसान जास्त करून टाकते असं राहतं. तर नुकसान जास्त केली त्याने त्याच्यामध्ये. हा, ते वरून आणलं की मग पुन्हा पागोऱ्या फोडतं ते लगटच येतं मग ते. आणि खाली जर जास्त खाली घेतलं तर मग येत नाही लवकर. राहू दे, मी फेकते. ते जाळे बी जाणार नाही मग ते त्याच्यावर हे टाकलं ना. मग आता हा म्हणा वर पडलं तिथं काय उरून त्याला, मग फेकल्या जाईन बाजूला. तर तिथे टाकलं आता गच पण पुरं.
तर चला आता ओढली मला तिकडे. पाणी येतो काय काय मी ती सांगते बी ती पाण्याचं भरपूर आभाळ आलं एकदम पावसाचं वातावरण होऊन जायले आता.